नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाचे काही महत्त्वाचे कोरोना बाबतीतचे 1000 प्रश्न बघणार आहोत। जर तुम्ही याच्या अगोदरचा भाग तो बघितला नसेल तर तोही बघून घ्यावा, कारण की हे जे प्रश्न आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। चला तर मग या प्रश्नांना सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुमच्यासाठी ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीने आरोग्य विभागाचे तांत्रिक नोट्स 5000 IMP वन लाईनरची नोट्स बनवलेले आहे। जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती काही तुम्हाला कॉल करायचा आहे। अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। तर 5 त्या 1000 जी PDF आहे क्वेश्चनची, त्याच्या इंडेक्स ही अनुक्रमानिका बघू शकता, त्याच्यामध्ये हे सर्व येथे प्रश्न असणार आहेत। तर चला तर मग आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। तर मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। तर चला मग सुरुवात करूया। कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वैयक्तिक संरक्षण उपकरण उत्पादक देश बनला? तर त्याचं आन्सर आहे भारत, हे याचं आन्सर आहे। नंतरचा प्रश्न आहे, कोणते राज्य 1 लाख COVID-19 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या टप्पा पार करणारे देशातील पहिले राज्य ठरले? तर महाराष्ट्र हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंतरचा प्रश्न आहे, प्लाझ्मा बँक सुरू करणारे देशातील पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते? तर दिल्ली हे याचं करेक्ट आन्सर आहे। कोरोना व्हायरसवर महामारी दरम्यान क्रूज प्रवास सुरू करणारा पहिला देश कोणता? तर तैवान हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। तुम्ही याच्याकडे व्यवस्थितरित्या बघावेत, कारण की तुमचे हे प्रश्न तुम्ही एकदा जरी हा व्हिडिओ बघितला 1-2दा तर तुमचे हे जे प्रश्न आहेत तुम्हाला रिपीट बघायची गरज नाही आहे। तर मित्रांनो, परीक्षा ही खूप अशी जवळ आलेली आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुमचा जितका अभ्यास होईल तुम्हाला तितका अभ्यास करायचा आहे। नंतरचा प्रश्न आहे, कोरोना महामारीच्या काळात अर्थसंकल्प अधिवेशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आंध्र प्रदेश हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंतरचा प्रश्न आहे, COVID-19 साठी स्वमूल्यांकन साधन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते गोवा हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंतरचा प्रश्न आहे, एका अहवालानुसार कोणत्या राज्यात कोणत्या देशात सर्वाधिक बालकांचा जन्म होणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते भारत हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंतरचा प्रश्न आहे, संकटावर मात करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे? तर न्यूझीलंड हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, जर कोणाला याची जर PDF जर पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करू शकता। 80 10 45 77 60 या नंबरवरती काय तुम्ही आम्हाला कॉल करू शकता। नंतरचा प्रश्न आहे, कोणता देश कोरोनावर नियंत्रण मिळवणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे स्लोव्हेनिया हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, तुम्ही याची जी उत्तरं जी आहेत ती आम्हाला कमेंट्स बॉक्समध्येही सांगू शकता, आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता। आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला जरूर देण्याचा प्रयत्न करू। तर नंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरस पसरल्यामुळे कोणते आशियाई देशाने सर्व वन्यजीवन आयातीवर बंदी घातली? तर व्हिएतनाम हे याचं करेक्ट आन्सर आहे। आणि नंतरचा प्रश्न आहे, कोरोना लसीचे मानवी चाचणी पूर्ण करणारा जगातील पहिला देश कोणता? तर रशिया। तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर काय आहे? रशिया। तर कोरोना लसीचे मानवी चाचणी पूर्ण करणारा जगातील पहिला देश कोणता? तर रशिया हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंतरचा प्रश्न आहे, कोरोना विषाणूचे अचूक माहितीसाठी कोणत्या राज्य सरकारने COVID-19 दृष्टी पोर्टल सुरू केले आहे? तर उत्तराखंड हे याचे करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, तर तुम्ही या प्रश्नांकडे व्यवस्थितरित्या बघावे, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि हे परीक्षामध्ये येण्याची दाट अशी शक्यता आहे। तर नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शहराने कोरोना संबंधित कचऱ्यासाठी पिवळ्या रंगाचे डस्टबिन ठेवण्याची घोषणा केली आहे? तर इंदोर हे याचं करेक्ट आन्सर आहे।
तर कोणतं? इंदोर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य किल कोरोना अभियान राबविणार आहे? तर मध्य प्रदेश हे याचं आन्सर आहे. तर मित्रांनो, हे जे प्रश्न आहे तुम्ही तुमच्या एका नोटबुकमध्येही लिहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉटही काढू शकता. तर हे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत मित्रांनो, आणि परीक्षेमध्ये येण्याचीही खूप दाट शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या बघा. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य किल कोरोना अभियान राबवणार आहे? तर मध्य प्रदेश हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरस संकटानंतर सिनेमा हॉल पुन्हा उघडण्याची घोषणा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर पश्चिम बंगाल हे याचं आन्सर आहे. भारताने कोणत्या दिवशी 50 लाख कोरोना रुग्णांचा आकडा पार केला? तर बघा, भारताने कोणत्या दिवशी 50 लाख कोरोना रुग्णाचा आकडा पार केला? तर 15 सप्टेंबर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शहरातील भारतीय दूतावासाने कोरोना विषाणूचा उद्रेकामुळे भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम रद्द केला आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे बीजिंग, चीन हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, चीनमधील संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ कोणत्या सस्तन प्राण्यामध्ये असते ते शोधून काढले? तर खवल्या मांजर हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, हे जे प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. आणि मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि अभ्यास खूप जास्त आहे, आणि तुम्हाला ही जी सरकारी नोकरीची करायची जी संधी आहे मित्रांनो, ती खूप चांगली संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करावा. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना विषाणू देण्यासाठी नागरी सेवकांनी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर करुणा हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅचही सुरू केलेली आहे आरोग्य विभागाची. जर कोणाला फास्ट ट्रॅक बॅचमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी संपर्क करा. 80 10 45 77 60 या नंबरवरती कॉल करा, किंवा अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता ही परीक्षा जी आहे ती जवळ आलेली आहे, त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. तर तुमच्या अभ्यासासाठी आम्ही तुमच्यासाठी 1 लायनरची जी 5000ची जी प्रश्नाची नोट्स आहे तीही आम्ही तयार केलेली आहे. तीही पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आणि जर तुमच्या काही कमेंट्स आणि सूचना असतील तर त्याही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता. त्याचे आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करू. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडल्यास तुम्ही जाताना जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही पुढचे अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहते. आणि याचे जे मागचे जे भाग आहेत मित्रांनो, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही मागचे भाग बघू शकता, किंवा प्लेलिस्ट जी आहे तीही दिलेली आहे, त्याच्यावरूनही तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, जाता जाता व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया आता पुढच्या भागामध्ये. अनअकॅडमी क्रॅक एमपीएससी विथ इंडियन्स लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तर मित्रांनो, आजच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. तर त्याच्यामध्ये मोर फीचर्स असतील अनअकॅडमी ॲपमध्ये, तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्ही ते ॲप डाउनलोड करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जे पॉप्युलर गोल्स असेल ते इथे टाकायचं आहे. एमपीएससी असा टाकायचा आहे, आणि नंतर तुम्हाला इथे एंटर कोड करायचा आहे. कोणता करायचा आहे? तुम्हाला पदम लाईव्ह हा एंटर कोड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे किती 10% डिस्काउंट मिळणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आजच तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप हे डाउनलोड करा, जेणेकरून इथे तुम्हाला किती 10% डिस्काउंट मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, जिओग्राफी आणि इकॉनॉमिकची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे. 24 फेब्रुवारीपासून ही बॅच सुरू होणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता, इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला मोहित सावंत सर असणार आहेत, आणि जिओग्राफीसाठी तुम्हाला आनंद सर असणार आहेत. तर ही बॅच सुरू होणार आहे, त्यासाठी तुम्ही आजच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक देण्यात आलेली आहे. तर तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता, तुम्हाला यूज कोड करायचा आहे. पदम लाईव्ह हा यूज कोड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. किती 10% डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही हा कोड यूज केला तर. अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. तर बघू शकता, तुम्ही इंडियामधले बेस्ट एज्युकेटर्स फॉर एमपीएससीसाठी तुम्हाला हे सर्व टीचर्स शिकवणार आहेत. तुम्ही इथे त्यांचे नावं बघू शकता: अभिजित राठोड सर, किरण सर, सचिन सर, अनिल सर,
ह्या सर्व जे इंडियामधले बेस्ट एज्युकेटर्स फॉर MPSCचे हे सर्व टीचर्स आहेत ते तुम्हाला इथे शिकवणार आहेत. त्यासाठी तुम्ही आजच तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये फ्री वर्सेस प्लस तुम्ही बघू शकता. तुम्हाला फ्री वर्सेस प्लसमधले तुमचे जे फायदे आहेत ते आता आपण बघूयात. फ्रीमध्ये लिमिटेड सिलॅबस असेल, लिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट असेल, नंतर लिमिटेड PDF नोट्स असतील, नंतर त्यामध्ये तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन बाय टॉप एज्युकेटर्स असतील. तुम्हाला जे तुमचं डाऊटचं जे क्लिअरिंग असेल त्याचे तुमचे जे सेशन ते घेतले जातील. आणि नंतर प्लसमध्ये बघूया कंप्लीट सिलॅबस केला जाईल त्याच्यामध्ये तुमचा. आणि नंतर अनलिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट असतील आणि अनलिमिटेड PDF पण असतील. रेग्युलर डाऊट क्लिअरिंग सेशन बाय टॉपिक एज्युकेटर्स असतील. तुमचं रोज सेशन होणार आहे. जे तुमचे काही डाऊट्स असतील ते तुमचे त्या सेशनमध्ये क्लिअर केले जातील. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणता कोड यूज करायचा आहे तर पदम लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. पदम लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला किती 10% डिस्काउंट मिळणार आहे. त्याच्यामुळे आजच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे. धन्यवाद.